नमस्कार. मी डॉक्टर सम्राट जानकर. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. आज असंच एक महत्त्वाच्या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत. जगामध्ये सगळ्यात कॉमनली आणि सगळ्यात कॉमन होणारी एक शस्त्रक्रिया, दुर्बिणीची शस्त्रक्रिया म्हणजे लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी. लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी म्हणजे पित्ताशय दुर्बिणीद्वारे काढणारी सर्जरी. आजकाल लॅप्रोस्कोपीचा पुढचा ॲडव्हान्स व्हर्जन रोबोटिकनी सुद्धा केल्या जातं आणि ते तंत्रज्ञान अतिशय चांगलं सुद्धा आहे. तर गॉल ब्लॅडर आपण सहसा ओपन कोलेसिस्टेक्टॉमी, लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी, रोबोटिक कोलेसिस्टेक्टॉमी अशा 3 पद्धतीनं करतो. आणि प्रत्येक सर्जरीमध्ये जगामध्ये स्टँडर्ड ट्रीटमेंट म्हणजे पित्ताशयाचे खडे असो, पित्ताशयाचा पॉलिप असो, पित्ताशयाच्या प्रॉब्लेमसाठी पित्ताशयाची सर्जरी म्हणजेच पित्ताशय पूर्ण काढणे हाच आहे. आणि ज्या वेळेला आपण पित्ताशय काढतो तर एक शरीरामधलं ऑर्गन निघून गेलेलं आहे. तर प्रत्येकाच्या मनात भरपूर काही गोष्टी शंका कुशंका असतात. मी खाऊ शकतो, काय खायचं नाही पूर्ण आयुष्यभर, माझी ॲसिडिटी वाढेल का, कसं माझा आहार असला पाहिजे, मी काम कधी करू शकतो, असे बरेच काही प्रश्न येतात. तर मित्रांनो, तुमची गॉल ब्लॅडरची सर्जरी शस्त्रक्रिया म्हणजे कोलेसिस्टेक्टॉमी झाल्याच्या पासून, हॉस्पिटल डिस्चार्ज झाल्यापासून तुमची पुढची लाईफ कशी असावं ह्याबद्दलच आज आपण सविस्तर चर्चा करूया. आजच्या या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी म्हणजे शस्त्रक्रियानंतर कशी तुम्ही काळजी घ्यायची, कशी रिकव्हरी राहते त्याबद्दल समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचा भाग, पहिला विषय म्हणजे काय खाऊ, कसं खाऊ, कधी खाऊ, हा खूप मोठा विषय असतो आणि प्रत्येकाला त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण होतो. तर मित्रांनो, सर्वात पहिलं समजून घेऊया पित्ताशयाचं गरज काय. पित्ताशय आपल्या शरीरामध्ये जो एक्स्ट्रा बाईल तयार होतो, पित्त तयार होतो. पित्त म्हणजे ॲसिडिटीचं आम्लपित्त वेगळं आणि पित्ताशयामधलं पित्त वेगळं. तो पित्त जो तयार करतो त्याचा साठा करून ठेवतो. ज्यावेळी आपण जास्त मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खातो त्यांचा डायजेशन करण्यासाठी एक्स्ट्रा पित्ताची गरज लागतो. म्हणजेच तो एक्स्ट्रा ऑर्गन आहे एक्सेस फॅटला डायजेस्ट करण्यासाठी, असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या वेळेला पित्ताशय काम करत नाही, पित्ताशय त्रास देतो, पित्ताशयामध्ये खडे होतात, पित्ताशयामध्ये पॉलिप होतात, त्यावेळेला पित्ताशयाची सर्जरी म्हणजे कोलेसिस्टेक्टॉमी केली जाते. मग कोलेसिस्टेक्टॉमी केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय नाही आहे, एक्स्ट्रा पित्त बनवणारा ऑर्गन नाही आहे. मग त्याला काय होणार, ते जर कथा नसेल तर एक्स्ट्रा पित्त तयार नाही होणार. म्हणजेच तुम्ही एक्स्ट्रा खात असाल चरबीयुक्त आहार तर तुम्हाला डायजेशनचे प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि आपण जसं समजतो की एक ऑर्गन निघालं खूप मोठा फरक, असं नाही. हे कॉमनली होणारी काहीतरी चांगल्या कारणास्तव तुमचं पित्ताशय काढलेलं आहे त्यामुळे तुमच्या शरीरावरती काहीतरी मोठा प्रॉब्लेम होईल असं नाही. पण पित्ताशय काढल्यानंतर पहिले 3 ते 4 आठवडे थोडंसं जास्तीत जास्त आपण काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वात पहिलं दुर्बिणीची सर्जरी, लॅप्रोस्कोपी असो, रोबोटिक असो, सर्जरी केल्यामुळे आपल्या पोटामध्ये गॅस भरून सर्जरी झालेली असते. त्यामुळे तुम्हाला पहिल्या दिवशी ब्लोटिंग वगैरे राहू शकतं, थोडाफार त्रास राहू शकतो. तुम्ही हालचाल केलं म्हणजे 24 घंट्यामध्ये उठून, रात्री सर्जरी झाली पुढच्या 12 घंट्यामध्ये उठून हालचाल वगैरे केलं, थोडेसे गॅसेस वगैरे पास झाले तर तुम्हाला त्रास कमी व्हायला चालू होतो. आणि गॅसेस एकदा पास झाले तर पोटसुद्धा आराम पडायला चालू होतो. मग तुम्ही पहिलं लिक्विड डाएट म्हणजे पाणी, नारळ पाणी, ज्यूसेस अशा गोष्टी पहिलं घ्यायला हवं, जेणेकरून पचायला इझी जातात. आणि जसं तुम्ही घ्यायला चालू करता ते काम करायला चालू करतं आणि पचन चांगलं होतं, त्यामुळे तुमचा त्रास हळूहळू कमी होतो. तर तुम्ही जसं वेळ जातं तसं तुम्ही पहिल्या 4-5 घंट्यामध्ये साधं पाणी, मग पुढच्या आणखीन 4-5 घंट्यामध्ये लिक्विड डाएट, पाण्याचा आहार, त्याच्या पुढच्या 1-2-3 घंट्यामध्ये सॉफ्ट डाएट, साधं खायचं. साधं डाळ खिचडी आहे, मुगाची खिचडी आहे, पेज आहे, एकदम साधं. आपण काहीतरी केक किंवा ब्रेड किंवा असे काही गोष्टी जे जड असतील ते खायला नको. पहिल्या 2-3 आठवड्यामध्ये साधं हलकं घरगुती अन्न खाण्यावरती आपण भर द्यायला पाहिजे. स्वच्छ आणि सोपं डायजेशनला असेल, भात असेल किंवा रोटी असेल, गव्हाच्या अन्नापेक्षा ज्वारीची रोटी, बाजरीची रोटी हे चांगली राहतं. तशा गोष्टी जर का आपण खात असाल तर काय होतो, डायजेशनला पण मदत होतो, त्रास पण होत नाही. ऑपरेशन झालेल्या काही दिवसामध्ये थोडंसं आपल्या आतड्यांचं काम करणं स्लो असतो.
तर त्यामुळे काय असतो की मोशनला प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांना तुम्ही डिस्चार्ज झाल्यानंतर 1-2 दिवस मोशन न होणं हा कॉमन असतो, कारण गॅस ज्या वेळेला भरून आम्ही ऑपरेशन करतो त्यावेळेला पोट फुगलेलं असतं, त्यामुळे आतडी मागे असतात, आतड्यांवरती थोडंसं प्रेशर आलेलं असतं, त्यामुळे आतड्यांचं नॉर्मल काम व्हायला पुढचा 2-3 दिवस लागतो. पण पहिल्या 2-3 दिवसात मोशन होत नसेल तर तुमच्या डॉक्टरांना बोलणं गरजेचं आहे, कारण त्याच्यासाठी काही लॅक्सेटिव्ह औषधी घेऊन मोशन होण्यासाठी मदत केली, मोशन झालं तर तुम्हाला बरं वाटू शकतं. आणि पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये एकदाच 3 मील खाण्याऐवजी डिवाइड करा. 5-6 छोटे-छोटे मील्स खायला घ्या. जेणेकरून हलकं थोडं-थोडं खाल्लं तर डायजेशन इझी होईल. एकदा जास्त खाऊ नका आणि 3 आठवड्यानंतर हळू तुम्ही मॉडरेशनमध्ये सर्व काही करू शकता. लाईफ टाईम कोणतीही रिस्ट्रिक्शन राहत नाही. सर्व काही म्हणजे एकदाच मी खूप तेलकट, तिखट, एकदम चीझी पिझ्झा खातो असं नाही. देवानी इव्हन तुम्हाला 2 गॉल ब्लॅडर दिले तरी तशी करायचं नाही. तर साधे-सुधे गोष्टी खाल्लं तर काहीही मेजर प्रॉब्लेम होत नाही. तुमच्या खाण्यामध्ये जास्तीत जास्त फळभाजी राहावं, पाण्याचं प्रमाण जास्त राहावं, शारीरिक हालचाल करावं, जेणेकरून तुमचा डायजेस्टिव्ह सिस्टम हळूहळू रिकव्हरी होतो. आता डाएट प्लॅन संपल्यानंतर दुसरी भाग येतं की जखमेची काळजी, म्हणजे जे काही जखमे असतात पोटावरती त्याची काळजी कशी करावं आणि सर्जिकल रिलेटेड, शस्त्रक्रियेचे रिलेटेड काय काळजी घेण्याची गरज आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे तुमची सर्जरी कशी झाली. तुमची सर्जरी ओपन झालेली आहे का? ओपन असेल तर इथे एक 3-4 सेंटीमीटरचा कट असतो, त्यामुळे तो जखमेला इन्फेक्शनचं पॉसिबिलिटी असतं. फ्रिक्वेंटली डॉक्टरांना जाऊन दाखवण्याची गरज पडते. दुसरी एक असते की तुमचा सिंपल गॉल ब्लॅडर होता, त्याच्यामध्ये सिंपलमध्ये लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी झालेली आहे. फक्त एक 4-5 पोटावरती होल आहेत. तशा कंडिशनमध्ये पोटावरती छोटे छोटे बँडेजेस असतात. तो बँडेजेस काही ठिकाणी आम्ही रुटीनली वॉटरप्रूफ बँडेज वापरतो. जर का आता वॉटरप्रूफ बँडेज असतील तर मग त्याच्यावरती आंघोळ करू शकता दुसऱ्या दिवशीपासून. जर का आता वॉटरप्रूफ नाही आहेत का आहेत हे डॉक्टरांना विचारून घ्या. जर वॉटरप्रूफ नसतील किंवा काही काही वेळेला आतमध्ये इन्फेक्शन सारखं वाटत असेल तर डॉक्टर साधे बँडेज लावलेले असतात. तशा कंडिशनमध्ये 1-2 दिवसानंतर डॉक्टरांना व्हिजिट करून ते बँडेज काढून मग त्यानंतर तुम्ही रुटीन तुमचं आंघोळ वगैरे करणं चालू करू शकता. आणि काही काही वेळेला जर डिफिकल्ट गॉल ब्लॅडर असेल तर रोबोटिक किंवा लॅप्रोस्कोपीमध्ये एक छोटीशी साईडला नळी ठेवलेली असते. तो नळी काहीतरी आतमध्ये गडबड होते ह्यासाठी नाही, पण त्या नळीचा उद्देश असतो आतमध्ये पू झालं का किंवा पित्त कुठून तरी गळतं का किंवा रक्त येतं का किंवा इन्फेक्टेड फ्लूइड आहे तो बाहेर येतं, त्यासाठी नळी असते. कधी कधी लटकत असते नळी, त्याच्यामधून बॅगमध्ये पाणी येतो किंवा बॅग आपल्या पोटालाच चिपकवलेला असतो, त्याला स्टोमा बॅग म्हणतो. तर ती जर असेल तर शक्यतो अंग पूर्ण पुसून घ्या, अंघोळ नका करू. आणि जेव्हा तो बॅग काढून टाकतं त्यानंतर तुम्ही 1-2 दिवसानंतर तिथे एक छोटा होल असतो, तो होल भरला की अंघोळ वगैरे चालू करू शकता. बाकी पोटाची सोडून बाकी शरीराची स्वच्छता करायला हवं, नाहीतर काय होतं की आपल्याला वाटायला चालू करतं की खूप खाज होतं, त्रास होतो आणि एक अनकम्फर्ट फील होतो. तितकं पोटाची काळजी घेऊन बाकी सगळं तुम्ही करू शकता. जर जखमेमधून पू येत असेल किंवा पाणी येत असेल, जखमेच्या तिथं दुखत असेल, ताप येत असेल तर लवकर तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटा, सर्जनला. काय होतंय म्हणायचं ह्याचं सविस्तर डिस्कशन करणं गरजेचं पडतं. जखमेच्या नंतर शारीरिक हालचाली कसं असतो, लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी करताना आपण सगळ्यांना सांगून देतो की चला 1 दिवसात सर्जरी होते. हो, ही खरी गोष्ट आहे. लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी नंतर इवन 12 घंट्यामध्ये पण डिस्चार्ज करता येतं आणि हे प्रूव्हन फॅक्ट आहे डे केअर सर्जरी, गॉल ब्लॅडर सर्जरीमध्ये. पण मित्रांनो, आपल्या इंडियामध्ये रात्रीच्या टायमाला काही झालं तर रीच कुठं करायचं हे खूप अवघड असतं आणि रीच झाल्यानंतर दुसरे डॉक्टर बघतील का, काय होतं. त्यापेक्षा 24 आवर हॉस्पिटल स्टे करणं काहीही चुकीचं नाही आहे. थोडाफार त्रास असेल तर एखादा दिवस एक्स्ट्रा पण हॉस्पिटलमध्ये राहणं काहीही हार्म होत नाही. रिझन काय असतो, रिकव्हरी चांगली होते. काहीतरी त्रास असेल तर त्या गोष्टींचा आपल्याला तिथल्या तिथं उलगड होतो. त्रास मोठं होण्यापेक्षा फटकन समजून जातो. डिस्चार्ज झाल्याच्या नंतर त्या दिवशी सर्जरी झालं, दुसऱ्या दिवशी तुम्ही उठू शकता, चालू शकता, फिरू शकता. झोपून पडून राहण्यासारखी अशी सर्जरी नाही, हालचाल करू शकता. जर का त्या पोटावरती काही बॅग असतील किंवा ट्यूब असतील, थोडंसं ट्यूबची काळजी घेण्याची गरज आहे. अदरवाईज तुम्ही कोणत्याही कुशीवरती झोपलं तर तुम्हाला काहीही सर्जरीचा धोका होत नाही. खूप जर का आता तुम्हाला एक्सरसाइज वगैरे म्हणजे हेवी एक्सरसाइजेस नको, साधे-सुधे शरीराची स्ट्रेचिंग करणं किंवा शरीरावरती हलकं फुलकं वजन उचलणं, हे सगळ्या गोष्टी जर का आता पूर्ण दुर्बिणीची सर्जरी झाली असेल तर करू शकता. ट्यूब वगैरे नसेल तर करू शकता. किंवा
तुमच्या सर्जननी जर का आता डिफिकल्ट गॉल ब्लॅडर वगैरे म्हटलेलं असेल, अवघड शस्त्रक्रिया झाली म्हटलं असेल, ट्यूब वगैरे असेल, तर 1-2-4 दिवस थांबा, त्यानंतर चालू करा. एक्सक्लुझिव्ह एक्सरसाइजेस म्हणजे तुम्ही जिममध्ये जाताय, हे सगळं गोष्टी करणं किंवा एग्रेसिव्ह स्पोर्ट खेळताय, खूप पळताय, अशा गोष्टी 3 आठवड्यानंतर करायला काय हरकत नाही. आणि शारीरिक संबंध सुद्धा 1-2-3 आठवडे जर का आता नाही ठेवलेलं बेटर राहील, कारण रिकव्हरीचा पिरियड असतो. काही जर का आता पोटावरती प्रेशर वगैरे आलं तर त्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. त्या गोष्टी आपण थोडं काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ड्रायव्हिंग वगैरे करणे एक 5-6 दिवसामध्ये चालू करू शकता. आणि वर्किंग जर विचारलं तर युजली माझ्या पेशंटमध्ये सांगतो एका दिवसामध्ये सुद्धा तुम्ही कामं चालू करू शकता. पण एखाद्या व्यक्तीला एक जर का आता सर्जरी म्हटलं तर जास्तीत जास्त मॅक्स टू मॅक्स 10 सर्जरी होऊ शकतात. आणि आपली जर आयुष्य 100 वर्षाचं असेल, 10 वर्षाला एक सर्जरी झाली, मग 10 वर्षातून एक सर्जरीला जर 10 दिवस आपण टाइम देऊ शकत नसेल तर आपण काम कशासाठी करतो, हा प्रश्न येतो. म्हणूनच मी प्रत्येकाला सांगतो आठवड्यावर सुट्टी घ्या. गॉल ब्लॅडर सर्जरी छोटी सर्जरी आहे, अशी काही खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. 99% गॉल ब्लॅडरमध्ये कोणताही मेजर तुम्ही एक्सपर्ट सेंटर, एक्सपर्ट डॉक्टरांकडून केलं तर मेजर काही प्रॉब्लेम होत नाही. 1% प्रॉब्लेम झाला तरी सुद्धा रिझॉल्व्ह होऊन जातो. त्यामुळे तुम्ही थोडंसं रिकव्हरी करायची असेल, सर्जरीची रिकव्हरी करायची असेल तर थोडंसं रेस्ट द्या. सर्जरी म्हटल्यानंतर बॉडीवरती स्ट्रेस झालेला असतो, त्या गोष्टीतून रिकव्हरी होण्यासाठी थोडा वेळ दिलं तर पूर्ण शरीर रिकव्हर होतो. त्यानंतर आणखीन होणारे त्रास देखील, पचनाचे त्रास अवॉइड करू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त जर का आता तुमची गॉल ब्लॅडर सर्जरी झालेली असेल आणि तुम्हाला काही गोष्टी असतील तर लवकरात लवकर, त्याला रेड फ्लॅग साईन म्हणतो, सर्जरी नंतर लवकरात लवकर डॉक्टरांना कधी भेटायला पाहिजे, हाच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, गॉल ब्लॅडर सर्जरी एक सोपी सर्जरी आहे, पण त्याच्यामध्ये भरपूर काही कॉम्प्लिकेशन एक्सपेक्टेड आहे. 99% एक्सपर्ट आणि एक्सपर्ट सेंटरमध्ये विथ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी केलं तर काहीही होत नाही. पण 1% पुस्तकात लिहिलेलं आहे 0.2 ते 0.3% कॉम्प्लिकेशन अपेक्षित आहे. ब्लीडिंग, बाईल लीक किंवा सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन वगैरे हे हॉस्पिटलमध्ये असताना देखील होऊ शकतात. किंवा इवन सर्जरीच्या पुढच्या 10 दिवसामध्ये आपणाला जर का काही गोष्टींमुळे इन्फेक्टेड असेल, कॉम्प्लिकेटेड असेल तर काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता असतो. त्या प्रॉब्लेमपैकी जर का तुम्हाला रात्री आहे, दिवसा आहे, खूप ताप येते, 101 पेक्षा जास्त ताप राहतोय, थंडी वाजून ताप येत असेल, पोट खूप दुखत असेल, घाम खूप येत असेल किंवा खूपच बेचैन वाटत असेल, उलटी वारंवार होत असेल आणि हे सगळं जर का होत असेल किंवा 2-3 दिवस तुम्ही बरे राहिले आणि सडनली हे सगळं चालू झालं, रात्री एकदमच खूप जास्त दुखतंय, पोटात सह्य वेदना होत असेल, मित्रांनो ही एक बाब कॉम्प्लिकेशन असण्याची शक्यता असतो. असं जर का असेल तुम्हाला तर त्या घडीला सकाळी जाऊन डॉक्टरांना दाखवू, मग डॉक्टरांना फोन करून विचारू, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. लवकरात लवकर तातडीची सेवा एमर्जन्सीमध्ये पोहोचणं, कारण ही काही काही वेळेला गंभीर प्रॉब्लेम असू शकतात, जसं की बिलियरी पेरिटोनिटिस, बाईल लिकेज होणं, हे एक नोन कॉम्प्लिकेशन आहे गॉल ब्लॅडर सर्जरीमध्ये, असं असण्याची शक्यता आहे. असं काही असेल तर लवकरात लवकर हॉस्पिटलला रीच करा आणि पहिलं एक हॉस्पिटलच्या सराउंडिंगमध्ये एक ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही पोहोचलं तर तिथून मॅनेजमेंट होण्यासाठी मदत होतो. त्यामुळे तुमचं किंवा तुमच्या कोणाचंही असं ऑपरेशन झाल्यानंतर असे तुम्हालाच करता रेड फ्लॅग साईन वाटत असेल, हॉस्पिटल रीच करा आणि डॉक्टरांना रीच करणं गरजेचं आहे. आणि सर्जरी झाल्यानंतर 2 महत्त्वाच्या गोष्टी पेशंटनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. गॉल ब्लॅडरची स्पेसिमनचा रिपोर्ट म्हणजे पित्ताशय प्रत्येक काढलेल्या ठिकाणी तपासणीला पाठवले जाते. इन्सिडेंटल कॅन्सर, गॉल ब्लॅडर कॅन्सर म्हणजेच सर्जरी केल्यानंतर आम्ही पहिल्या सर्जरीच्या अगोदर सस्पेक्ट करत नाही, असं विचार करत नाही, कोणत्याच टेस्टमध्ये दिसत नाही, पण सर्जरी केल्यानंतर त्याच्यामध्ये कॅन्सर असण्याचे असं 10,000तून एखादा पेशंटला होतो. म्हणून प्रत्येक पेशंटची जबाबदारी आहे तुमचा गॉल ब्लॅडरचा सर्जरी झाल्यानंतर डॉक्टरांना हॉस्पिटलमधून रिपोर्ट घेऊन डॉक्टरांना दाखवून घेणं, खात्री करून घेणं माझं गॉल ब्लॅडर, फक्त गॉल ब्लॅडर इन्फेक्शन होतं, दुसरं काही नव्हतं, हे पेशंटची जबाबदारी आहे. आणि दुसरी म्हणजे एखाद्या पेशंटला गॉल ब्लॅडर सर्जरीच्या अगोदर ERCP एंडोस्कोपी गायडेड स्टेंटिंग टाकलेली असते, ती स्टेंट सुद्धा पेशंटनी पुढच्या 4 ते 6 आठवड्यामध्ये काढून घेणं हे पेशंटची जबाबदारी किंवा नातेवाईकांची जबाबदारी आहे. नाही काढलं तर त्या स्टेंटमध्ये सुद्धा स्टोन होऊन नंतर खूप कॉम्प्लिकेशन होतात. हे प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. आणि लॉंग टर्ममध्ये काही कॉम्प्लिकेशन होतात का गॉल ब्लॅडरमध्ये? असं बिलकुल नाही. हां, काही पेशंटमधून 1 लाखातून एखाद्या पेशंटला
पोस्ट कोलेसिस्टेक्टोमी, डायरिया वगैरे होऊ शकतं, पण ते तुम्ही जर का खाल्लं, लूज मोशन होतंय असं काही असेल, किंवा खाल्लं तर मोशन वारंवार येतं असं काही असेल, तर डॉक्टरांना भेटा, त्याला सुद्धा गोळ्या औषधनं पूर्ण नॉर्मल होऊ शकतो. गॉल ब्लॅडर शस्त्रक्रियेमुळे खूप कॉम्प्लिकेशन होतात का, इतका आपण व्हिडिओ बघितलं सांगता असं नाही. गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया जगामध्ये होणारी एक सगळ्यात कॉमन आणि रुटीन शस्त्रक्रिया आहे. आजकाल रोबोटिक तंत्रज्ञानामुळे लॅप्रोस्कोपीपेक्षा चांगल्या पद्धतीनं करता येतो, पण गॉल ब्लॅडर शस्त्रक्रियासोबत कॉम्प्लिकेशन नोंद आहेत. त्यामुळे चांगल्या सेंटरमध्ये, चांगल्या सर्जनच्या हाताखाली चांगलं करून जर का घेतलं तर कोणतंही मेजर इश्यू येत नाही. आणि जर इश्यू आलं तर आपण घरी बसून काहीतरी विचार करण्यापेक्षा डॉक्टरांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि जर का तुमच्या डॉक्टरांनी काही कारणास्तव ओपन केलं ते चुकीचं नाही, कारण काही गॉल ब्लॅडरमध्ये ओपन करणं गरजेचं राहतं, आणि हे सगळ्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजे. आणि देवानी जरी तुम्हाला 2 गॉल ब्लॅडर दिले तरी खूप एक्सेस खाणं अलाउड नाहीये. त्यामुळे मॉडरेशनमध्ये 3-4 आठवड्यानंतर तुम्ही ठेवलं खाणं पिणं, गॉल ब्लॅडर सर्जरीमुळे कोणतंही तुम्हाला खाण्याचं रेस्ट्रिक्शन राहत नाही, कामावरती रेस्ट्रिक्शन राहत नाही, दुर्बिणीची सर्जरी झाली पोटावरती व्रण सुद्धा राहत नाही. त्यामुळे गॉल ब्लॅडर सर्जरी जर सांगितलेली असेल तुम्हाला, घाबरायची गरज नाही. पण सर्जरी केलं तर तिथं संपत नाही. सर्जरी नंतर पहिला 1 महिना थोडी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. तितकं घेतलं सर्व काही चांगलं होऊ शकतो. तरी हा व्हिडिओ कोणीही तुमच्यापैकी गॉल ब्लॅडर सर्जरी प्लॅन्ड असेल, सर्जरी झालेली आहे काय करायचं समजत नसेल, आणि कोणाची सर्जरी होणाऱ्या प्लॅन्ड असेल, तर त्यांना हे शेअर करू शकता, जेणेकरून प्रत्येकाला ही एक कॉमन सर्जरीबद्दल सर्व काही माहिती होईल. तरी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजूंना शेअर करा. न विसरता आमचा चॅनल गट फिट क्लब सबस्क्राईब करा. धन्यवाद.